नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात वस्तूंचं कलेक्शन काटोल रोड स्थित शांतिवनच्या स्तूपमध्ये करण्यात आलं आहे। करोडो आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या या शांतिवनात आंबेडकरांच्या वस्तूंचं दर्शन करण्यासाठी हजारो अनुयायी येतात। मात्र मागच्या 4 वर्षापासून या सर्व वस्तू पेटीत बंद करण्यात आल्या आहेत। याचं कारण म्हणजे वर्षानुवर्ष ठेवण्यात आलेल्या या वस्तू खराब होत चालल्या होत्या। या वस्तूचं जतन व्हावं म्हणून राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली। शासनाने यासाठी 40 करोड रुपये दिलेत। या निधीमध्ये शांतिवनच्या 11 एकर जागेत विविध प्रकारच्या 9 वस्तू तयार करण्यात आल्या आणि शासकीय निधीच्या मदतीनं या संपूर्ण वस्तू केमिकल ट्रीटमेंट होऊन परत आणल्या गेल्या। मात्र या वस्तू ठेवण्यासाठी जे स्तूप तयार करण्यात आलं त्यासाठी लागणारी रक्कम सरकारनं मंजूर केली नाही। शांतिवनच्या डेव्हलपमेंटसाठी 157 करोड मागण्या आल्या, मात्र इतक्या पैशांची गरज नाही म्हणून हा निधी थांबविण्यात आला। एनआयचे चेअरमन यांनी विकासासाठी 29 करोडचा प्रोजेक्ट मागितला, मात्र हा अहवाल सादर करण्यावरही निधी देण्यात आला नाही। एकंदरीतच प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमूल्य वस्तू मागील 4 वर्षांपासून पेटीत बंद आहेत। त्यामुळे शासन आणि प्रशासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे शांतिवनच्या वास्तूबाबत शासनाच्या उदासीन धोरणातून स्पष्ट होते। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। राज्य आणि केंद्राची सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत संवेदनशील असल्याचा दावा नेहमी करत असतं। उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि आपण बघू शकतो की उद्या देखील एक मोठा जनसागर जो आहे तो इथे येणार आहे। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे दर्शन ते करू शकणार नाही। त्याच्या मागचं कारण काय आहे? ह्या सगळ्या वस्तूंचं जे आहे ते केमिकल ट्रीटमेंट झालेलं आहे, मात्र तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी ह्या वस्तू बघू शकणार नाहीत। त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आपण जाणून घेऊया। शांतिवनचे जे व्यवस्थापक आहेत संजय पाटील सर आता आपल्या सोबत आहेत। सर, आपण या शांतिवनामध्ये जे आलात तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे 40 करोड दिलेत त्या 40 करोडमध्ये आपण बघतायत की इथे 9 बिल्डिंगा तयार झालेल्या आहेत। प्रकरण तर सुशोभीकरण झालेलं आहे, परंतु मुख्यतः जे बाबासाहेबांचं वस्तुसंग्रहालय आहे, बाबासाहेबांच्या वस्तुसंग्रहालयाचा ढाचा तयार झालेला आहे, त्याचं केमिकल ट्रीटमेंट झालेलं आहे। केमिकल ट्रीटमेंट होऊन मात्र आता त्या वस्तू जर बाबासाहेबांच्या या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवायच्या तर याच्याकरता जवळपास 51 करोडची गरज आहे। आणि ते आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हटलं होतं। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या यांनी म्हटलं की ते स्टेट गव्हर्नमेंट पैसे देईल आणि स्टेट गव्हर्नमेंटने 174 करोडचा आम्ही प्रोजेक्ट दिला आणि तो प्रकल्प मात्र थंड बस्तेमध्ये ठेवलेला आहे। आणि आता जर आपण पाहतो आहे याच्यामुळे पाहायला नाही मिळणार बाबासाहेबांच्या, कारण की इथे या वस्तुसंग्रहालयामध्ये बाबासाहेबांकडे जसं की आपल्याकडे बाबासाहेबांचा कोट आहेत, सगळ्यात जास्त बाबासाहेबांच्या कुठल्या वस्तू असतील ते फॅब्रिक म्हणजे कपड्यापैकी आता बाबासाहेबांचा स्टॅच्यू बनवणे आहे, त्याला केमिकल ट्रीटमेंट झाल्यानंतर ते इथे ठेवायच्या होत्या। तो मग बाबासाहेब तो कोट घालतील आणि त्याच्यावर आपण सेन्सर लावून त्या लोकांच्या दर्शनार्थ ठेवणार होतो। कारण निधीच्या अभावी 13 एप्रिल 2023ला माननीय पंतप्रधान मोदी सर यांच्या ऑनलाईन पद्धतीने त्याचं उद्घाटन करणार होते। या 1 वर्षामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट सगळ्या प्रकारच्या या प्रोजेक्टला 174 करोड रुपये देऊन या प्रोजेक्टला पूर्ण करणार होते, परंतु तसं कुठल्याही प्रकारचं झालं नाही। आणि आजही मात्र बाबासाहेबांच्या वस्तू ज्या आहेत त्या थंड बस्त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि बंद पेटीमध्येच आहेत। आणि हीच अवस्था कदाचित अशी राहिली तर येणाऱ्या भावी जनतेला बाबासाहेबांच्या वस्तूसुद्धा पाहायला मिळणार नाही, कदाचित 3 आणि 4 वर्ष जर शासनाचा निधी आला नाही तर। की अजून किती पैशांची गरज आहे काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम 40 करोड दिले आणि सेंट्रलने 17 करोड दिले। तर सेंट्रलची ही जी 17 करोडची एक बिल्डिंग तयार झालेली आहे, 40 करोडमध्ये एक गेस्ट हाऊसची बिल्डिंग झाली, त्याच्याबरोबर एक ऑडिटोरियम झालं, बाबासाहेबांचं नवीनतम वस्तू संग्रहालयाचा ढाचा झाला, एक धम्मप्रचारक प्रशिक्षण विद्यालयाची बिल्डिंग झाली, त्याच्या बाजूला टीचर कॉटेज झालं, कंपाऊंड वॉल झाली, त्याच्यानंतर आनपानसातेची बिल्डिंग झाली, मेडिटेशनची बिल्डिंग झाली। पण मुख्य जे बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय होतं ते मात्र त्याच्यामध्ये
पूर्ण होऊ शकला नाही, कारण की हा पहिला हप्ता होता. दुसऱ्या हप्त्यामध्ये एक 174 मान्य आमचे आमदार समीर मेघे सरांनी सुद्धा शासनाला पत्र लिहून कळवलं होतं की या सगळं निधीची गरज आहे, तर याकरता 174 करोड निधी मंजूर करून शासनाने द्यावं. माननीय प्रशासन, आमची नोडल एजन्सी NIT होती, NITचे तत्कालीन जेव्हा चेअरमॅन साहेब होते सूर्यवंशी सर, तर त्यांनासुद्धा आम्ही प्रोजेक्ट दिला. त्यांनी म्हणाले की भाई एवढ्या निधीची गरज नाही, त्याला 29 करोडपर्यंत आणा. आणि तो 29 करोडचा प्रोजेक्ट आणायला लावलात आणि तो 29 करोडही दिले नाही. म्हणजे आता जर म्हटलं ते 40 करोड आणि सेंट्रलचे 17 करोड, याच्यावरती एकही रुपयाचा निधी शांतिवनाकरिता आलेला नाही. सर, आपण 174 करोड रुपयांचा अहवाल दिलेला होता, प्रोजेक्ट दिला होता, ते त्यांनी 29 करोडपर्यंत आणलं आणि ते देखील त्यांनी मंजूर केलं नाही. काय वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर सरकार का म्हणून अशा प्रकारचं, म्हणजे त्यांची भूमिका का अशी असते? असो काही प्रशासनाचं, बाबासाहेबाच्या कार्याबद्दल दोघंही उदासीनता दर्शवतात. जसं की इथे बघा 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी बाबासाहेबांनी या देशाचं संविधान टाईप केलं आणि या ठिकाणी त्या शांतिवनामध्ये त्या बाबासाहेबाचं टाईपरायटिंगची मशीन ठेवलेली आहे. 1908ला त्यांच्या वडिलांनी त्यांना जेव्हा ते मॅट्रिक झाले तर अभ्यास करायसाठी एक कंदील दिला होता, तो कंदील इथे ठेवलेला आहे. या सगळ्या वस्तू इथे ठेवल्यानंतर शासन असो का प्रशासन असो, बाबासाहेबाचा प्रोजेक्ट जर म्हटलं तर नाकाला कुठंतरी चावल्यासारखं होतं आणि त्यामुळे आता हे करता येत नाही. आम्ही काँग्रेसच्या सरकारामध्ये सुद्धा गेलो होतो, ही जागासुद्धा दगडखानीमध्ये ठेवली होती काँग्रेसच्या शासनाने. आम्ही विनंती केली, पण ही जागा दगडखानीतून सुद्धा काँग्रेस गव्हर्नमेंटनी काढली नाही. शेवटी बाबासाहेबाच्या वस्तूचं केमिकल ट्रीटमेंट व्हावं म्हणून ऑस्ट्रेलिया एक इंडिया TVनी न्यूज केली आणि इंडिया TVची न्यूज बघून विनोद डेनियलनी ऑस्ट्रेलियावरून येतात आणि ते म्हणतात की बाबासाहेबाच्या एवढ्या महापुरुषाच्या वस्तू अशा अवस्थेमध्ये याचं केमिकल ट्रीटमेंट मी करून देईल. ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटकडून काही पैसा घेईल, काही आम्ही कलेक्ट करू आणि या सगळ्या वस्तूचं तेव्हा महाराष्ट्र शासनाला जाग येतो आणि 2014मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ह्याच्यामध्ये ते केमिकल ट्रीटमेंटची प्रोसिजर राहते किंवा बाबासाहेबांच्या वस्तू ज्या दगडखानीमध्ये टाकलेल्या होत्या, जी जागा त्या दगडखानीतून काढतात आणि एक विकास कामाच्या याला सुरुवात होतो. परंतु ती आता 14चा तो काळात 24 आला, 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये सुद्धा बाबासाहेबाच्या ज्या वस्तू संग्रहालय जे आहे त्या लोकांच्या दर्शनार्थ बाबासाहेबाच्या वस्तू आल्या नाही, म्हणजे मग त्याला उदासीनता नाही म्हणता येणार का? हे एक शासनाने जरी हे केलं, पण प्रशासन कुठं आहे, कुठंतरी जास्त कायद्याच्या याच्यात कुठंतरी अडकल्यासारखं दिसतो. आणि एक असं म्हणायला हरकत नाही की बाबासाहेबाचं कार्य कुठलंही असो, शासन आणि प्रशासन दोघंही उदासीनता, जास्त प्रशासन जास्त उदासीनता असतो. 2.5 करोडचं टेंडर, 40 करोडमध्ये जे 2.5 करोडचं त्याचं टेंडर होऊन आज 3-3.5 महिने झाले, पण अजूनही वर्क ऑर्डर झाला नाही. मग याला काय म्हणा? आमची नोडल एजन्सी NIT आहे. NITनी कुठल्याही प्रकारचं अजून आहे त्याला वर्क ऑर्डर त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं नाही. म्हणजे 3-3.5-4 महिने एखादी गोष्ट टेंडर झाल्यानंतर पेंडिंग राहतो. बाबासाहेब जो कालावधी आहे 3 वर्षाचा कालावधी आहे, 3 वर्षामध्ये हे बिल्डिंग पूर्ण करून द्यायचे, त्याला 10 वर्ष होऊन जातात तरी ती बिल्डिंग पूर्ण होत नाही, न पोजेशन येत नाही, त्याचं NIT पोजेशन देत नाही. मग त्याला उदासीनताच म्हणावं लागेल. बाबासाहेबांचा हा जो प्रोजेक्ट आहे याच्याकरता 40 करोड आलेत, सेंट्रलचे 17 करोड आले, पण आपल्या आर्किटेक्ट साहेबांनी 174 करोडचा एक प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे. 174 करोड जर आलेत तर ह्या सगळ्या नवीनतम बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय तर 51 करोड त्यापैकी या बाबासाहेबाच्या वस्तू संग्रहालयाकरता लागतात. कारण की या वस्तू संग्रहालयाला निर्जंतुकीकरण करणं आहे, त्याच्यानंतर इथे 48 AC लावणं आहे, बाबासाहेबाच्या अलमाऱ्या बनवणं आहे, बाबासाहेबाचे स्टॅच्यू बनवणं आहे, त्या प्रकारची त्याची डिझाईन करणं आहे. या सगळ्या आता स्टॅच्यू म्हटलं, AC म्हटलं, या सगळ्या गोष्टीला आणि मग तो बाबासाहेबाचा कोट असो की काही असो, बाबासाहेबांनी जसं BC लंडनला दिलेलं महत्त्वपूर्ण एक कोट आहे तो आपल्याकडे आहे. 1908ला त्यांच्या वडीलनी त्यांना अभ्यास करायसाठी कंदील दिला, तो आपल्याकडे आहे. बाबासाहेबांचं जेव्हा महाप्रयाण झालं, आपल्यामधून बाबा निघून गेलेत, त्यावेळेस बाबासाहेब जो कंबल ओढून होते तो कंबल आपल्याकडे आहे. तर बाबासाहेबाचा एक स्टॅच्यू तयार करायचा, त्या स्टॅच्यू बाबासाहेब ओढून घेतील तर हलकंसं संगीत चालेल, बुद्धम शरणम गच्छामी. अशा प्रकारचं जर नवीनतम करायचं आहे आणि या प्रोजेक्टला जर हटून करायचं आहे, या प्रोजेक्टला जर शांतिवनासारखं करायचं आहे, तर निश्चितच 174 करोड या प्रोजेक्टला लागतील.
बघा ह्या वस्तू आपल्याकडे 91-92ला आल्यात. मग आत्तापर्यंत त्या वस्तू आपण 2दा फिमिकेशन केलं आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे 40 करोड दिले तर 1.25 करोडमध्ये ते बाबासाहेबांचा वस्तूच्या केमिकल ट्रीटमेंट केले. ह्या जवळपास आपल्याकडे 16-17ला आल्यात. आता 17पासून तर 2024पर्यंत म्हणजे हार्डली 2 वर्ष म्हटलं होतं त्यांनी का लवकर तुम्ही ते वस्तू संग्रहालय तयार करून बाबासाहेबांच्या वस्तू केमिकल निर्जंतुकीकरण त्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवा आणि लोकांच्या दर्शनार्थ ठेवून. पण आज 4 ते 5 वर्ष झाले पण बंद पेटीमध्ये बंद अवस्थेमध्ये ठेवलेले आहेत. कारण आपण ठेवू शकत नाही, कारण ठेवायच्या कुठे बाबासाहेब, मग त्याला पर्याय उरत नाही ना. बंद अवस्थेमध्ये ठेवल्या. आता आपण AC त्याला कंट्रोल करून ॲटमॉस्फिअरला कंट्रोल करून आपण त्या बाबासाहेबांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. परंतु तरीही आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला विनंती करतो की बाबासाहेबांच्या येणाऱ्या भावी पिढीला बाबासाहेबांच्या वस्तू पाहायला मिळायला पाहिजे. म्हणून विनंती आहे की त्यांनी बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयाकरता लागणारा निधी लवकरात लवकर दिला तर येणाऱ्या भावी जनतेला बाबासाहेबांच्या वस्तू पाहायला मिळतील. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमयी जीवनचरित्रातील संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या या शांतिवनाच्या स्तूपात ठेवलेल्या आहेत. या संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या नष्ट होत चाललेल्या होत्या, त्यामुळे त्याचं केमिकल ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं होतं आणि अत्यंत संघर्षातून जे आहेत त्या ह्या संपूर्ण वस्तू केमिकलची प्रोसेस होऊन परत आलेल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारच्या दुर्लक्षतेमुळे ह्या संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या पेटीमध्ये बंद करून ठेवलेल्या आहेत. फक्त सरकारचा निधी न मिळाल्यामुळे ह्या संपूर्ण वस्तूंपासून पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्या या वस्तूंच्या दर्शनापासून मुकणार आहेत. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605245080. लँडलाईन नंबर 071225677474.